मला फक्त असे कॉमन तेलं सांगते की जे खूप इझी आहेत बनवायला. तुम्ही स्वतः बनवून स्वतःही वापरू शकता, आपल्या घरच्या लोकांनाही देऊ शकता. म्हणजे हे सोपं सोपं असलं की बरं पडतं ना एकदम. पुरुषम लोक संहिता सिद्धांतानुसार जे जे पिंडी ते ब्रह्मांडी असं पण म्हणतो. म्हणजे जी वस्तू जशी दिसते ना त्याचं गामित्व त्या अवयवाकडे असतं. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर केसांच्या बाबतीत जर आपण बघायचं असेल तर वट्टाच्या ज्या जटा असतात है ना, पारंब्या ज्या असतात त्या केसांसारख्या असतात. तर त्या आपण आपल्याकडे जे केशतेल बनवतो ना त्याच्यात ते मेन कंटेंट आहे ना. जटामासी तुम्ही बघितली असेल, ते एकदम केसांसारखी जटासारखी असते, नाव जटामासी आहे त्याचं. तर वटजटा आणि वडाच्या पारंब्या ह्या हे दोन्ही समप्रमाणात घेऊन त्याच्यात तीळ तेल टाकून जर आपण सिद्ध केलं, त्याचं 3 पाकी किंवा 5 पाकी तेल जर बनवलं ना, तर इतकं सुंदर तेल बनतं ना हे. म्हणजे उष्णतेमुळे ज्यांचे केस गळतात, ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा पोटात टॉक्झिन्स गेल्यामुळे फूड पॉइझनिंग झालंय आणि फूड पॉइझनिंग नंतर ज्यांना हेअरफॉल होतोय, अशा लोकांमध्ये जेव्हा केसांचे प्रॉब्लेम असतात ना, तर खूप चांगल्या प्रकारे या केसांनी या ऑइलनी ते चांगले होतात. केसातला कोंडा नष्ट होतो यांनी, डोक्याची उष्णता कमी होते, केस इव्हन चांगले वाढतात पण. ज्यांचे केस स्प्लिट होतात ते स्प्लिट पण होत नाही आणि खूप सुंदर लस्चर केसांना येतं. आणि सोपं आहे, 2च कंटेंट आहे फक्त आणि तुम्ही स्वतः बनवू शकता. खूप सोपं हे तेल आहे. वटजटा आणि जटामासी 2च. अजून एक राजहंस म्हणून वनस्पती आहे, माहितीये का? हे असतात ना, पुलं असतात किंवा जुन्या बिल्डिंग्स वगैरे असतात ना, तर त्यांच्या मागे ती अशी उगवते. राजहंस कोथंबीर सारखी ती दिसते. त्याचं मी फोटो पाठवून देईल. ऍक्च्युली मी आणणार होती पण ते काही जाणं झालं नाही. कोथंबीर सारखी त्याची पानं असतात आणि काळा दांडा असतो त्याचा. राजहंस तुम्हाला मिळून जाईल ती. तर ही वनस्पती पण जेव्हा खालीत ते असतं किंवा चाई ज्यांना असते, कोंडा असतो, तर याचा रस एक 4-4 चमचे सकाळ संध्याकाळी पोटातून घेतलं ना, तर केसांचे सगळे प्रॉब्लेम खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होतात. आणि याच्यासोबत प्रवाळ पंचामृत औषध घ्यायला पाहिजे. अजून एक तिसरं खूप सुंदर तेल सांगते की ज्यांचे स्पेशली ड्राय हेअर असतात त्यांच्यासाठी. कोरफड, नारळाचे पान आणि जास्वंदाचे पान हे तिन्ही एकत्र सिद्ध करायचं. खोबरेल तेलात करा किंवा तीळ तेलात करा. तर यांनी काय होतं, याचं पण 3 पाकी किंवा 5 पाकी तेल तयार करायचं. तर सगळ्यात बेस्ट याचा यूज कशासाठी होतो की केस इतके मस्त सॉफ्ट होतात ना, सॉफ्टनेस खूप येतो केसांमध्ये. आणि ज्यांना उवालिखा होतात ना त्यांच्यासाठी हे तेल खूप चांगलं आहे. कारण कोरफड आहे ना, याच्यात तीक्ष्ण असतं ते. तर स्पेशली उवालिखांसाठी जर तेल करायचं असेल तर या तेलात तुम्ही धोत्र्याचे पान पण टाकू शकता. तर त्यांनी उवालिखा कमी व्हायला खूप चांगली मदत होते आणि केस वाढतात पण खूप चांगली याच्याने. ठीक आहे. आणि जिथे जिथे कूज आहे किंवा सडलेलं आहे, असं काही कुष्ठ आहे, स्किन प्रॉब्लेम ज्यांना आहे आणि त्याच्यासोबत ज्यांना खालित्य किंवा केसांचे प्रॉब्लेम आहेत ना, तर त्यांना आपण माकासोबत गंधक वापरतो. तर माक्याचा रस जर 1-1 वाटी रोज 21 दिवस घेतलं ना, तर हे सगळे म्हणजे सोरायसिस असेल, स्किनचे प्रॉब्लेम असतील, ते पण सगळे सॉल्व्ह होतात आणि केस पण चांगले होतात. ठीक आहे. तर हे पण आपण करू शकतो. सगळं असतं ना, नारळाच्या त्या वरच्या जे शेंड्या असतात त्या आपण फेकून टाक देतो, है की नाही? तर हे नक्की तुम्ही करून पहा. नारळाची शेंड्या त्या सगळ्या जमा करायच्या आणि त्याची राख करायची, म्हणजे त्याची मशी करायची. ते जाळायचं फक्त. आणि ती मशी जर रोज आपण मशी म्हणण्यापेक्षा त्याचं पाण्यातलं किंवा अल्कोहोलमधलं अर्क काढायचं. ते अर्क जर रोज घेतलं ना, तर त्यांनी ऍसिडिटी पण कमी होते, दमाक पण कमी होतो, उचक्या कमी होतात आणि केसात